मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आणि विमलताई या दोघीही आता किचनमध्ये येतात आणि पदर खोचूनच कामाला लागतात। तेव्हा आता लगेचच सायली म्हणते, विमलताई आपण बटाट्याची भाजी आणि पुरी करूया, त्याचबरोबर मी मसाले भाताची तयारी करते। तेव्हा विमल हो असं म्हणते। मग सायली तिला बटाटे उकडत घालायला सांगते। मग विमल विचारते, असं कसं सकाळी बनवलेलं अन्न खराब झालं? सायली म्हणते, पण आता आपल्याकडे वेळच नाही ना या गोष्टीवर डिस्कस करायला, नंतर पाहूयात आपण, असं म्हणून आता ती लगेच बिचारी कामाला लागते। दुसरीकडे प्रिया ज्या कॅफेमध्ये मित्रमैत्रिणींना घेऊन जायची त्या कॅफेमध्ये आता अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही येतात। जो कॅफेचा मालक असतो ना, त्या अगोदर ते दोघेही ओळख सांगतात। त्यानंतर तुमच्याकडून थोडी इन्फॉर्मेशन हवी आहे असं अर्जुन म्हणतो आणि प्रियाचा फोटो दाखवत म्हणतो, तुम्ही यांना इथे कधी पाहिलत का? तेव्हा ते आता कॅफेवाले विचारतात की ह्या आमच्या कस्टमर आहेत का? तेव्हा यांना तर मी अगोदर पाहिलं नाही असं तो माणूस म्हणतो। मग आता चैतन्य म्हणतो, अहो आत्ता नाही, पण यापूर्वी कधी पाहिलं आहे का? तर तेवढ्यातच तेथे एक वेटर असतो ना, तो त्या फोटोकडे पाहतच राहतो। त्यानंतर चैतन्य आता विचारतो, म्हणजे 1.5-2 वर्षापूर्वी ही मुलगी यायची का? जरा आठवून बघा ना प्लीज। मग आता ते कॅफेचे मालक म्हणतात की नाही हो, अहो 150-200 कस्टमर रोज येत असतात आणि 1.5 वर्षापूर्वीचं मला काय आठवणार? अर्जुन आणि चैतन्याची जरा निराशा होते आणि मग ते दोघेही निघालेले असतात। तेवढ्यातच तो वेटर तेथे येतो आणि अर्जुनला म्हणतो, साहेब थांबा ना जरा, अहो मी या मुलीला ना ओळखतो, म्हणजे या नेहमी इथे यायच्या। तेव्हा चैतन्य अर्जुन एकमेकांकडे पाहतच राहतात। तेव्हा चैतन्य विचारतो, या अजूनही तुमच्याकडे येतात का? मग आता तो म्हणतो, नाही नाही, मला 2 वर्षापूर्वीचंच आठवतंय, त्यांना कोणासोबत तरी नेहमी यायच्या इथे। तेव्हा अर्जुन विचारतो, पण तुझ्या लक्षात कसं राहिलं हे सगळं? तेव्हा तो वेटर म्हणतो, त्यांना कसं विसरणार, कारण सर्व कस्टमरपैकी या सर्वात वाईट कस्टमर होत्या। अर्जुन विचारतो, कसं? मग आता वेटर सांगू लागतो, काय आहे ना, एकदा मी त्यांना कॉफी सर्व केली आणि ती कॉफी थंड होती ना, म्हणून सर्वांसमोर त्यांनी माझ्या थोबाडीतच मारली। मग आता अर्जुन लगेचच या असं म्हणून त्या कॅफेवाल्या मालकाकडे त्या वेटरला घेऊन जातो आणि म्हणतो, तुमच्या या वेटरने ना या मुलीला चांगलंच ओळखलंय, कारण ती अगोदर इथे यायची। तेव्हा हो का रे असं मालक विचारतो। तेव्हा वेटर म्हणतो, हो, अहो तुम्हाला आठवत असेल ना, 1-1.5-2 वर्षापूर्वी कॉफी थोडी थंड होती म्हणून तिने माझ्या थोबाडात मारली होती। मग आता हो, चांगलंच आठवतंय असंही तो मालक म्हणतो। मग अर्जुन म्हणतो, तुम्ही आम्हाला मदत करा ना प्लीज। हा कसली मदत असं लगेचच तो मालक विचारतो। मग आता अर्जुन म्हणतो, मी एक मर्डर केस इन्व्हेस्टिगेट करतोय आणि त्यासाठी तुमची हेल्प हवी आहे। मग आता चैतन्य विचारतो, 2 वर्षापूर्वीचं CCTV फुटेज बघायला मिळेल का? तेव्हा आता कॅफेवाले म्हणतात, हो मिळतील, पण शोधावं लागेल, या तुम्ही जरा माझ्यासोबत। अर्जुन चैतन्य खुश होतात आणि त्यांच्याबरोबर CCTV फुटेज पाहण्यासाठी जातात। दुसरीकडे बिचारी सायली आणि विमल या दोघीही आता स्वयंपाक पटपट बनवत असतात। त्यानंतर आता विमल पुऱ्या बनवत असते तर सायली भाजी बनवत असते। मग आता विमल ही भाताला फोडणी देणार असते, पण सायली म्हणते, थांबा मी फोडणी देते, तुम्ही पुऱ्या बनवा तोपर्यंत। मग आता त्या दोघीही आलटून पालटून अगदी व्यवस्थित काम करत असतात। तर सायली सारखी त्या मागतकऱ्यांकडे पाहत असते, कारण त्या बिचाऱ्यांना भूक लागली असेल असं तिच्या मनात असतं। तर दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य, त्याचबरोबर ते कॅफेचे मालक, हे तिघेही त्यांच्या टेक्निकल रूममध्ये जातात। तेथे गेल्यानंतर आता ते सर्व प्रोसेस करून देतात। अर्जुन आता मर्डरच्या अगोदर 15 दिवसाचं CCTV फुटेज शोधण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामध्ये त्याला दिसतं की साक्षी आणि प्रिया या दोघीही एकमेकींसोबतच आहेत याच कॅफेमध्ये। मग आता अर्जुन चैतन्याला खूपच मोठा पुरावा सापडतो, त्यामुळे तो म्हणतो, ए हुई ना बात, मला हेच नक्की जाणून घ्यायचं होतं, असं म्हणून अर्जुन आता खुश होतो। इकडे आता सायलीचा सर्व स्वयंपाक सुद्धा करून होतो। विमल आणि ती सर्व मागतकऱ्यांना पुन्हा एकदा जेवण वाढतात। तर पूर्णाजी आता आनंदाने सायलीकडे पाहतात। तेव्हा त्या कल्पनाकडेही पाहतात, परंतु कल्पना काहीही बोलत नाही, एकदम आपली गप्पच असते। त्यानंतर सायली आता सर्व मागतकऱ्यांना जेवण वाढते। तेव्हा सर्वजण खुश होतात, तर प्रियाचं तोंड पडलेलं असतं। मग ती अश्विनकडे पाहते, तेव्हा अश्विन तिच्याकडे पाहतच राहतो। मग त्यानंतर प्रिया
प्रियाला असं वाटत असतं की या सायलीने पुन्हा बनवलंच एकदा जेवण आणि या मागतकऱ्यांना खायला घातलंच. ही अजिबात हटणारी नाहीये हे तिला चांगलंच माहीत असतं. आता एक एक करून सायलीने बनवलेले सर्व पदार्थ ती त्यांच्या ताटामध्ये वाढत असते. तर कल्पना आणि पूर्णाजी या एकमेकींकडे पुन्हा एकदा पाहतच राहतात. त्यानंतर सायली आता सर्वांना वाढून झाल्यानंतर म्हणते, आता मी तुमच्या देखतच स्वयंपाक केला आहे. काही चूक झाली असेल तर ती माफ करा आणि पोटात घाला, तिला पोटभर जेवण करा. त्यानंतर सर्वजण आता पुरी आणि भाजी टेस्ट करून पाहतात. तर सर्वांच्या चेहऱ्यावर आता आनंदच असतो. त्यामुळे पूर्णाजी आणि कल्पना या दोघीही सायलीकडे पाहतात. तर सायली आणि विमल या दोघीही खुश होतात. तर प्रियाचा मात्र जळफळाट होतो, कारण सायलीचं आता इथे कौतुक होणार असतं. मग त्यानंतर आता पूर्णाजी या सर्वांकडे पाहतात. तर आता जे मागतकरी असतात ना, ते म्हणतात की अन्नपूर्णा मॅडम, आम्ही तुम्हाला मगाशी रागाच्या भरात जे काही बोललो ना, त्याबद्दल आम्हाला माफ करा, कारण खूप छान जेवण झालं आहे. मग आता सर्वजण एक एक करून सायलीचं खूप कौतुक करू लागतात आणि तुमच्या सुनबाईमुळे तुम्हाला अन्नदानाचं पुण्य मिळाल्याचं म्हणतात. तेव्हा सायलीसुद्धा खूपच खुश होते. मग आता प्रियाचा मात्र जळफळाट होत असतो. रागातच ती सायलीकडे पाहते आणि मग म्हणते की सायलीने शेवटी शहाणपणा केलाच, पण काही हरकत नाही, अजून खूप धमाके बाकी आहेत. नंतर सर्वजण आता अगदी पोटभर जेवतात आणि तृप्त होतात. तेव्हा आता पूर्णाजींचा सर्वजण निरोप घेणार असतात. मग खरंच आभारी आहोत पूर्णाजी आम्ही, असं म्हणून आता त्यांचं खूप ते कौतुक करतात, आभार मानतात. तेव्हा पूर्णाजी म्हणतात की अहो, आभार मानू नका, आज खरंच खूप मोठा प्रसंग ओढवला होता, पण देवीच्या दयेनं सगळं काही निभावलं. तेव्हा आता त्यातीलच एक ताई म्हणते, तुमच्या सोनेला तुमची काळजी होती ना, म्हणूनच सगळं काही ठीक झालं, कारण आम्ही पोटभर जेवलो सुद्धा आणि आम्हाला पांघरायलाही भेटलं. त्यानंतर आता ती सर्वांना मुलगी ब्लँकेट दाखवणार असते आणि म्हणते, अरे बाबा, माझं तर पांघरून हे फाटलं आहे. तेव्हा काय बोलतेस तू, असं लगेचच दुसरे काका विचारतात आणि सर्वजण आपापलं पांघरून ब्लँकेट चेक करू लागतात. तेव्हा सर्वांचंच आता ते ब्लँकेट्स फाटलेले असतात. ते पाहून आता इकडे प्रिया तर खूपच खुश होते. तर सायलीला प्रश्न पडतो की असं कसं झालं. तेव्हा मात्र विमल आणि सायली एकमेकींकडे आश्चर्याने पाहतात. तेव्हा आता कल्पना म्हणते, 1 मिनिट थांबा, कारण सर्वजण खूपच गोंधळ घालत असतात. हे पांघरून असं फाटलेलं दिलंच कसं काय, असं सर्वांचं म्हणणं असतं. मग त्यानंतर आज तुम्ही काय आम्हाला लायकी दाखवली काय, असं आता पुन्हा सर्वजण मागतकरी म्हणू लागतात आणि पूर्णाजींना दोष देऊ लागतात. तेव्हा पूर्णाजी आता म्हणतात, नाही हो, मला तर काहीच माहीत नाही, हे काय चाललंय ना तेच मला कळत नाहीये, असं म्हणून पूर्णाजी आता एकदम टेन्शनमध्येच येतात. त्यानंतर आता प्रिया म्हणते, मला कळतंय ना, पण हे ना सायलीने सगळं मुद्दाम केलंय, कारण पूर्णाजी तुझी लाज जातीये ना म्हणून. तेव्हा सायली आता रागातच विचारते, प्रिया, अगं मी असं काहीतरी का करेन. मग आता हो, हे मुद्दामच केलंय, नाहीतर परत परत असं का घडेन, असं मागतकरी म्हणतात. तेव्हा तुम्ही अजिबात हे बरोबर केलं नाही, असं सर्वजण आता सायलीवर ओरडतात. सायली तर एकदमच टेन्शनमध्ये येते, काय करावं तिलाही कळत नाही. मग आता लगेचच कल्पना जोरात ओरडते, सायली, हे सगळं तुझ्यामुळे होतंय. अगं, सुभेदारांची अब्रू जावी ना म्हणून तू हे सगळं केलंय. तेव्हा आता लगेचच सायली म्हणते, नाही हो आई, मी तुमच्या समोरच उत्तम प्रतीची ब्लँकेट्स मागवली होती. तेव्हा अश्विन आता खूपच चिडतो आणि म्हणतो, ती सुद्धा तुझ्या मनासारखी अगदी खराबच निघाली आहे. तेव्हा सायली म्हणते, नाही हो अश्विन भाऊजी, माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. कल्पना म्हणते, ते आम्हाला माहीत नाही, पण ही ब्लँकेट कशी फाटकी निघतील ग. सायली म्हणते, ते माहीत नाही मला, पण मी नक्कीच शोधून काढेन, थांबा जरा, मला थोडासा वेळ द्या. तेव्हा आता लगेचच रागात आता कल्पना तिच्याकडे पाहते. मग प्रिया पुन्हा एकदा म्हणते, तुला झेपत नाही तर या जबाबदाऱ्या अंगावर घ्यायच्याच कशाला ग. आता बिचारे हे मागत करे थंडी वाऱ्याचंच झोपणार ना. मग आता प्रिया माफी मागण्याचं नाटक करत म्हणते, दादा खरंच सॉरी, हा सॉरी, तुम्ही ना आम्हाला माफ करा, असं म्हणून प्रिया माफी मागण्याचं नाटक करते. अहो, खरंच हे खूपच वाईट झालं हो. मग सायली आता विचार करते, हिला गरिबांचा पुळका कधीपासून एवढा यायला लागला. नाही, इथे नक्कीच काहीतरी पाणीमुर, प्रियाने चांगले ब्लँकेट्स कुठेतरी लपवून ठेवली असतील का, आणि हे काम जर प्रियाने केलं असेल ना, तर तिने स्वतःच्या खोलीतच हे लपवून ठेवली असतील ब्लँकेट्स. तेव्हा आता लगेचच सायली म्हणते, पूर्णाजी मी आलेच हा, असं म्हणून लगेचच ती प्रियाच्या रूमकडे जाते. मग आता रागातच पूर्णाजी म्हणतात, बेजबाबदाराचा ना नुसता कळस झालाय. तेव्हा आता लगेचच प्रिया म्हणते, पूर्णाजी अगं
अगं माझी पोटदुखी आड आली ग, नाहीतर या दानाची सर्व जबाबदारी मीच घेतली असती. कमीत कमी सुभेदारांची अशी लाच तरी गेली नसती ना, कारण सुभेदारांच्या नावाला या जगामध्ये किती किंमत आहे हे त्या सायलीला तरी कसं माहीत. तेव्हा प्रिया आता लगेच साळसूतपणाचा आव्हानच सर्व मागतकऱ्यांची माफी मागत, दादा आम्हाला माफ करा, सुभेदारांकडून मी माफी मागतीये, खरंच आमच्यावर असं चिडू नका असं म्हणते. तर इकडे सायली आता प्रियाच्या रूममध्ये येते आणि लगेचच तिने कुठे ब्लँकेट्स लपवून ठेवले आहेत याचा शोध घेते. आता सायली ही प्रियाची पूर्ण रूमच शोधते, परंतु तिला ते ब्लँकेट्स कुठेही सापडत नाही. सायली आता खूपच वैतागते आणि विचार करत असते नक्की कुठे असतील ते ब्लँकेट्स, आणि प्रियाला जर ब्लँकेट्स लपवायचे असतील तर ती नक्की कुठे लपवेल हा विचार सायली करते. अशा ठिकाणी जिथे कोणीही जाणार नाही आणि जिथे पटकन ते ब्लँकेट सापडणार सुद्धा नाही. मग आता त्यानंतर सायलीच्या लक्षात येतं की नक्की कुठे असू शकतात ते ब्लँकेट्स. इकडे आता प्रिया ही सर्व मागतकऱ्यांना म्हणते की आज जे झालं ना ते खूप वाईट घडलं खरं तर, पण मी सुभेदारांची धाकटी सून आहे, या घरातून कोणीही असं रिकाम्या हाताने जाणार नाही. मी सुभेदारांची सून असल्यामुळे मीच काहीतरी करते आता. मग आता लगेचच ती पूर्ण आजी त्याचबरोबर कल्पनाला म्हणते, आई मी काय करते, लवकरात लवकर नवीन ब्लँकेट्स ऑर्डर करते, म्हणजे काय होईल ना, यांना मिळतील सुद्धा वेळेत ती. तेव्हा आता पूर्णाजी म्हणतात हो चालेल बाळा. मग आता लगेचच कल्पना म्हणते खरं तर आज तन्वीमुळे ना या सर्वांना चांगले ब्लँकेट्स मिळणार आहे. मग आता प्रिया म्हणते की मी सुभेदारांच्या नावाला डाग नाही लागू देणार, मला एक दुकान माहीत आहे त्यामुळे मी पटकन तेथून ऑर्डर करते, मी आता फोन करते हा, असं म्हणून लगेचच ती बाजूला जाते. तेव्हा अश्विन सुद्धा तिच्या सोबत असतो. तर कल्पना आणि पूर्णाजीला आता आनंद होतो. इकडे सायली आता स्टोर रूममध्ये येते. तेथे आल्यानंतर इकडे तिकडे आता लगेचच ती ते ब्लँकेट्स शोधू लागते. मग आता ती खूप वेळ शोधते परंतु तिला ते ब्लँकेट सापडत नाही. मग आता प्रियाने त्या लोखंडाच्या कपाटाजवळ जे स्टूल ठेवलेलं असतो आणि त्याच्यावर एक एक करून बादली ठेवलेली असते, त्या बादल्या सायलीचा धक्का लागून पडतात. मग सायलीला समजतं की हे काम प्रियाचंच आहे, कारण ह्या वस्तू अशा नव्हत्याच इथे. असं म्हणून सायली लगेचच ते कपाट उघडते आणि त्या कपाटातून सर्व ब्लँकेट्स घेते. तिला ते ब्लँकेट्स सापडतात आणि तिला जरा बरं वाटतं. मग आता ती म्हणते हे काम ना नक्कीच प्रियाचं असणार आहे. मग आता लगेचच सायली सर्वांकडे ती ब्लँकेट्स घेऊन येते आणि म्हणते की तुमच्या हातातली ब्लँकेट्स आता खाली ठेवा, कारण ही आहेत ही ब्लँकेट्स मी जी नवीन घेतली होती ना ती. तेव्हा सर्वजण सायलीकडे आश्चर्याने पाहतात. मग आता लगेचच अश्विन विचारतो एक मिनिट, आता हे ब्लँकेट्स तुला कुठे मिळाले? मग आता सायली म्हणते की स्टोर रूममध्ये कुणीतरी लपवून ठेवले होते. तेव्हा हे ऐकतानाच आता प्रियाचा चेहराच पडतो आणि तिला मोठा धक्काच बसतो, कारण सायलीने बरोबर शोधून काढलं असं तिला वाटत असतं. त्यानंतर सायली आता पूर्णाजींना म्हणते तुम्ही दान करा चला बरं पटकन. मग आता पूर्णाजी हो असं म्हणतात. सायली एक एक करून पूर्णाजींच्या हातामध्ये ब्लँकेट्स देत असते. तेव्हा पूर्णाजी आता प्रत्येकाला ते ब्लँकेट्स दान करतात. आता सर्वांना अगदी व्यवस्थित ब्लँकेट्स मिळतात, त्यामुळे सर्वजण आता खुश होतात. तेव्हा खूप उपकार झाले तुमचे, आता आम्ही निघतो हा, असं मागतकरी म्हणतात आणि जायला निघतात. तेव्हा आता पूर्णाजी म्हणतात हो पुन्हा या. मग आता सर्वजण हो असं म्हणतात. मग आता एक एक करून सर्वजण जेव्हा जायला निघतात ना तेव्हा प्रियाचे लक्ष फक्त त्यांच्याकडेच असतं, कारण आता प्रियाला तिचा हेतू हा साध्य करायचा असतो. त्यानंतर एक बाबा आता नेमकं त्या काचेवर पाय ठेवतात, त्यांचा चुकूनच पाय पडलेला असतो, त्यामुळे ते जोरातच आई ग असं ओरडतात. त्यांच्या पायामध्येच ती काच घुसते आणि त्याच्यामधून खूप रक्त येतं. मग आता ते का ओरडले हाच प्रश्न सर्वांना पडतो. सर्वजण खूप घाबरतात. मग आता लगेचच सायली विचारते काय झालं दादा? तेव्हा ते म्हणतात पहा इथे किती काचा पडल्या आहेत. तेव्हा लगेचच आता सायली ही त्यांचा हात पकडते आणि म्हणते इथे बसा बरं शांतपणे जरा, विमलताई खुर्ची घ्या बरं, असं म्हणून ती त्या दादांना त्या खुर्चीवर बसवते. तेव्हा ते दादा हे व्यवस्थित बसतात. मग सायली पटकन विमलताईंना हळद घेऊन यायला सांगते. विमल आता हळद घेऊन येते खरं, पण सायली म्हणते जखम खूप मोठी आहे, पटकन औषधांचा बॉक्स घेऊन या. तेव्हा विमल लगेचच औषधांचा बॉक्स आणण्यासाठी जाते. मग आता पूर्णाजी या वैतागूनच म्हणतात की परमेश्वर आहे नक्की काय चाललंय मलाच कळत नाहीये आता. मग आता लगेचच सायली सुपली घेऊन येते आणि त्या काचा भरत असते. तेव्हा आता लगेचच कल्पना रागात विचारते या काचा आल्याच कशा पण इथे? तेव्हा आता सायली म्हणते काही कळत नाही आई, अहो मी तर हे सगळं साफ केलं होतं. तेव्हा प्रिया आता रागातच म्हणते साफ केलं होतं की मुद्दाम टाकल्यात तिथे काचा?
तेव्हा आता रागातच सायली विचारते, काय ग मी काचा टाकल्या का? अगं ही काच नीट बघ जरा प्रिया, कारण ही आपल्या घरातल्या ग्लासची काच आहे आणि असाच एक ग्लास तू घेऊन बसली होती. तुला विमलताईने त्यामध्ये मीठ साखर पाणी दिलं होतं आणि यातले 5 ग्लास अजूनही आपल्या टेबलवर आहेत आणि 6वा ग्लास हा तुझ्या हातात होता. तेव्हा प्रियाचा आता चेहराच पडतो. सर्वजण प्रियाकडे आता पाहतच राहतात. मग आता प्रिया लगेचच म्हणते, म्हणजे काय म्हणायचंय तुला? मी मुद्दामच ग्लास फोडला आणि तिथे नेऊन काचा टाकल्या असं म्हणायचंय का तुला? असं म्हणून ती सायलीवरच आता ओरडते आणि तिला जाब विचारू लागते, कारण सायलीने तिचा प्रत्येक प्लॅन हा फेल केलेला असतो. मग आता पूर्णाजीही काही पण आरोप करते असं प्रिया आता लगेचच तक्रार करत म्हणते. तेव्हा हिला तर काही करता येत नाही, फक्त बोलायला सांगावं असं पूर्णाजी रागातच सायलीला म्हणतात. मग आता प्रियाला बरं वाटतं. तेव्हा आता लगेचच कल्पना म्हणते, पण तन्वी अगं जेव्हा आपण दोघी तिथे बसलो होतो ना डायनिंग टेबलजवळ, तेव्हा तो ग्लास तर तुझ्याच हातात होता. अगं तुझ्या हातून पडला होता तर मग सांगायचंच ना तू. मग आता अश्विन लगेचच विचारतो, मम्मा तू हे बोलतीयस का? मग आता लगेचच कल्पना म्हणते की अरे मी काय हे मुद्दाम बोलत नाहीये, त्याच्यावर आळ घेत नाहीये, पण तो ग्लास खरंच तिच्याकडे होता अरे. तेव्हा तन्वी तुझ्या हातनं तो ग्लास फुटला का गं असं कल्पना विचारते. तेव्हा आता लगेचच प्रिया नाही होऊन पडते. मग आता सायली लगेचच तिला म्हणते, खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नको हा प्रिया. तेव्हा लगेचच रागात प्रिया म्हणते, मी खोटं बोलतीये का? असं तुला वाटतं मी खोटं बोलतीये? मग आता त्यानंतर सायली विचारते, मला एक सांग ना मग तुझ्या हाताला जखम कशी झाली ग? आता प्रिया ही खूपच घाबरते आणि म्हणते की असं नाहीये. तेव्हा सायली म्हणते, अगं तो ग्लास फोडताना अगोदर तुझ्या हाताला ती काच लागली आणि मग नंतर तू तेथे काचा पसरवल्यात, बरोबर ना? असं म्हणून सायली तिचं पितळ सर्वांसमोर उघड करते. प्रियाचं खरं रूप बरोबर सायलीने सर्वांसमोर आणलेलं असतं. अश्विन लगेचच प्रियाचा हात पाहतो तर त्यावर खरंच जखम असते. मग आता याचा तुला वेगळा पुरावा हवाय का असं सायली विचारते आणि याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. मग आता सायली चांगलाच तिला झापते आणि म्हणते, हे बघ सुभेदारांच्या नावाला गालबोट लागणार नाही, असं मी कधीच वागणार नाहीये, पण आज तू हे केलंस. तेव्हा पूर्णाजी आता विचारतात, तन्वी बाळा हे खरं आहे का? मग त्यानंतर आता प्रियाला काय बोलावं कळतच नाही. तेव्हा ती आता म्हणते, पूर्णाजी मी हे मुद्दाम नाही केलं. अगं माझ्याकडनं ना जरा चुकूनच झालं. अगं मला आत्ता आठवतंय, पाणी पीत पीत तिथपर्यंत गेले ना, अचानक माझ्या पोटामध्ये कळ आली आणि अचानकच तो ग्लास माझ्या हातातून निसटला आणि ना हे माझ्या लक्षातच आलं नाही असं म्हणून ती डोक्याला हात लावते. मग आता लगेचच पूर्णाजी म्हणतात, अगं विमलला मग काचा भरून टाकायला सांगायच्या. तेव्हा आता प्रिया म्हणते, अगं सांगणारच होते, पण तेवढ्यात हे सगळेजण आले ना, मग माझ्या डोक्यातून सगळं काही निघून गेलं. पण माझ्या तब्येतीमुळे हा सगळा गोंधळ झालाय, हा मला माफ करा असं म्हणून आता ती लगेचच माफी मागू लागते. आई खरंच सॉरी, मी मुद्दाम नाही केलं. मग आता लगेचच सायली म्हणते, प्रिया आज तुझ्यामुळेच आपल्या घरातील पाहुण्यांच्या पायाला दुखापत झाली, मग फक्त सॉरी म्हणून कसं चालेल? चल तू ये बरं, तुझ्या हाताने मलमपट्टी कर त्यांच्या पायाला. मग आता प्रिया ही एकदमच सायलीकडे रागात पाहते आणि मनातच विचार करते, बापरे एकदम या रस्त्यावरच्या माणसाच्या पायाला हात लावू का आता? तेव्हा ती तोंड वेडवाकडं करते. मग सायली म्हणते, अगं ये की, ये ना अगं ये, मला माहितीये तुला पुण्याचं काम करायला खूप आवडतं. मग आता प्रिया म्हणते, हो करते मी हा. मग आता लगेचच प्रिया सायलीच्या हातातून तो बॉक्स घेत असते. तेव्हा सायली पटकन आपल्याकडे तो खेचते. मग हळूच तिला म्हणते, तू आज जे जे काही केलं आहे ना त्याचं प्रायश्चित्त तर तुला भोगावं लागणारच आहे, कारण तुझी गाठ ही सुभेदारांच्या मोठ्या सुनेशी आहे. तेव्हा प्रिया आता लगेचच तिच्या हातातून ते ओढून बॉक्स घेते आणि लगेचच त्या काकांच्या पायाला मलमपट्टी करू लागते. पण आता मलमपट्टी करू की नको असं तिला होत असतं. ती तोंड सारखंच वाकडं करत असते. तर सायली तिच्याकडे पाहून मात्र हसू लागते. मग त्यानंतर काही वेळाने आता प्रियाचं ते बँडेज करून होतं तर सर्व मागतकरी आता तेथून जातात. तर सायलीने चांगलाच प्रियाला आता धडा शिकवलेला असतो. त्यानंतर रात्री आता लगेचच पूर्णाजी आणि कल्पना या दोघीही अश्विन तन्वीला हॉलमध्ये बोलवतात. मग आता काय झालं आई असं प्रिया लगेचच विचारते. अर्जुन आता तेथे येतो आणि गुड इव्हिनिंग एव्हरीवन असं म्हणतो. तो आता अश्विन, तन्वी, मम्मा, आजी हॅपी गुढीपाडवा असं सर्वांना म्हणतो. काही चाललंय का तुमचं पर्सनल असं तो विचारतो. तेवढ्यातच सायली त्याला आवाज देत म्हणते, अहो या इकडे जरा. इकडे आता कल्पना त्या दोघांनाही बसायला सांगते. तर मागे आता अर्जुन आणि सायली ही दोघेही डायनिंग टेबल जवळ असतात. मग आता लगेचच प्रियाला एक दागिना
कल्पना गिफ्ट देते तेव्हा अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो. त्यानंतर आता प्रिया म्हणते माझ्यासाठी आहे. तेव्हा हो, तुमचा आज पहिला गुढीपाडवा आहे ना म्हणून, असं आता लगेचच कल्पना म्हणते. प्रिया आता लगेच ते बॉक्स आपल्याकडे घेत लगेच उघडून पाहते तर त्यामध्ये छान असा नेकलेस असतो. तेव्हा ती त्या नेकलेसवरून हात फिरवते आणि हावरटासारखी विचारते, अरे बापरे, किती छान आहे, किती तोळ्याचा आहे. तेव्हा अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतच राहतात. तर कल्पना म्हणते अगं 3.5 तोळ्याचा आहे. तेव्हा का गं असं का विचारलंस, असं कल्पना विचारते. मग आता ती म्हणते असंच विचारलं, छान आहे ना म्हणून. मग आता पूर्णाजी म्हणतात सुभेदारांच्या सुनेला असे घसघशीत दागिने पाहिजेतच ना. त्यानंतर आता अश्विन विचारतो माझाही पहिला गुढीपाडवा आहे, मला काही गिफ्ट नको का. अश्विन म्हणतो माझासुद्धा पहिला पाडवा आहे, मला गिफ्ट. तेव्हा आता तुला एवढी छान आणि सुंदर बायको मिळाली आहे म्हटल्यावर तुला काय अजून गिफ्ट हवं, असं आता पूर्णाजी म्हणतात. तेव्हा लगेचच आता अश्विन म्हणतो हो ते तर खरं आहे. मग प्रिया आणि अश्विन हे दोघेही लगेच पूर्णाजी आणि कल्पनाचा आशीर्वाद घेतात. त्यानंतर कल्पना म्हणते की माझ्या मांडीवर लवकरात लवकर आता नातवंड खेळवू द्या. तेव्हा ते दोघेही आता हसतात. अश्विन म्हणतो मम्मा हा आशीर्वाद तू मला देतेस की स्वतःला. सर्वजण पुन्हा एकदा हसतात. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो मम्मा आणि पूर्णाजी तुम्ही दोघीही आय थिंक तुम्ही एक गोष्ट आता विसरताय आणि या घरामध्ये तुमची मोठी सून सुद्धा आहेच, जी नवऱ्याच्या अगोदर ना तुमचा विचार करते आणि तुमच्यावर प्रेम करते. आता तर मम्माने घरातील सर्व जबाबदाऱ्या तिच्यावर टाकल्या आहेत आणि ती न चुकता नेहमी त्या जबाबदाऱ्या पार पाडते. पण सणाच्या दिवशी गिफ्ट देण्याची वेळ जेव्हा येते ना तेव्हा तुमच्यासाठी फक्त तुमची धाकटी सूनच असते, असं रागातच तो तेव्हा सायली आता रागातच विचारते मी काही बोलत नाहीये ना, मग तुम्ही का बोलताय. अर्जुन म्हणतो कारण तुम्ही कधीच काही बोलणार नाहीत, पण कुणाला तरी हे सांगायला हवंच ना की या घरातली माणसं पूर्णपणे चुकतायत, असं म्हणून तो कल्पनाकडे पाहतो. राग हा किती बदलवून टाकतो ना याचं माझी फॅमिली हे जिवंत उदाहरण आहे, हो की नाही मम्मा, असं अर्जुन पूर्णाजी आणि कल्पनाला म्हणतो. तेव्हा त्या दोघींचेही चेहरे मात्र आता पडतात. तेव्हा आता लगेचच सायली म्हणते तुम्ही जरा गप्प बसाल का. मग आता लगेचच कल्पना रागात विचारते काय ग हे बोलायला तू अर्जुनला भाग पाडलंस, मग आता तू नाटकं कशाला करती एवढीच. मग आता प्रिया साळसूतपणाचा आव्हानात म्हणते माझ्या आयुष्यात आनंद नाहीये ना हेच खरं आहे. तुम्ही आज एवढ्या प्रेमाने मला नेकलेस दिला पण त्याला गालबोट हे लागलंच. मग आता लगेचच अर्जुन रागात म्हणतो तुझ्या नेकलेसबद्दल ना मी काही बोलतच नाहीये तन्वी. अगं एक काय तुला 10 नेकलेस मिळू दे, मला काही फरक पडत नाही, पण घरातल्या मोठ्या सुनेला तिचा मान मिळायलाच हवा. मग आता सायली लगेचच म्हणते 2 वर्षापूर्वी जेव्हा लग्न होऊन मी या घरात आले तेव्हा मानाच्या या सर्व गोष्टी झाल्या आहेत. आईंनी तर खूप कौतुक केलं होतं माझं आणि तुम्ही हे विसरलात का आता. तेव्हा कल्पना म्हणते तेव्हा ना ती माझी चूक झाली होती आणि आता त्याची आठवण करून देण्याची काही एक गरज नाही. मग आता प्रिया म्हणते गरज कशी नाही आई, गरज आहे ना, त्याशिवाय ती हे सिद्ध कसं करणार की या घरची मोठी सून आहे आणि मी धाकटी सून, आणि मी धाकटी असल्यामुळे या घरात मला काहीच किंमत नाही, सगळे दागिने तिलाच मिळावे मला काहीच मिळू नये असं वाटतं ना तिला. तेव्हा रागातच अर्जुन म्हणतो माझी बायको असं काहीही म्हणाली नाहीये. मग आता लगेचच अश्विन पोपटासारखा बोलू लागतो आणि म्हणतो तुझा बोलविता धनी कोण आहे आम्हाला चांगलंच माहीत आहे अरे अर्जुन दादा. तेव्हा पूर्णाजी म्हणतात अरे अर्जुन तू असा नव्हतास कधी आणि इतका उद्धटपणा तर तुझ्या स्वभावामध्ये कधीच नव्हता. मग आता अर्जुन हसतो आणि म्हणतो तुमच्या स्वभावामध्ये सुद्धा एवढा कडवटपणा हा कधीच नव्हता. पूर्णाजी तू तर नेहमी सर्वांशी अगदी फेअर वागत आलीस ना. अख्ख्या पनवेलमध्ये मी ऐकत आलोय की अन्नपूर्णा सुभे कधीही कोणावर अन्याय होऊ देत नाही, मग स्वतःच्या मोठ्या नातसुनेवर तू अन्याय का करायला लागलीस. तेव्हा आता लगेच सायली म्हणते अहो सणाच्या दिवशी हे सगळं व्हायलाच हवं का. तेव्हा अर्जुन विचारतो मग कधी बोलायचं हे. तेव्हा अश्विन विचारतो कधी बोलायचं, अरे नेहमी तू तर बोलतोस आणि आज तर काय माझ्या बायकोला दागिना मिळालाय ना, मग तुझ्या पोटात तर दुखलं असेलच. आणि काय आहे ना एक गोष्ट लक्षात ठेव, कारण आमचं लग्न ना खरं आहे, तुमच्यासारखं असं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही आमचं लग्न म्हणजे, असं म्हणून अश्विन अर्जुन सायलीचा पुन्हा एकदा अपमान करतो. तेव्हा सर्वजण आता हो असं म्हणतात. मग आता लगेचच सायली अर्जुनकडे पाहतच राहते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन म्हणतो यस साक्षीच्या विरोधात असे एक एक पुरावे गोळा करून आपण ही केस जिंकणारच. मग
मग दुसरीकडे महिपत म्हणतो अर्जुनला या चक्रव्यूहात अडकवण्यासाठी मला त्याच ताकदीचा योद्धा लागणार. तर आता दुसरीकडे दामिनी देशमुख गाडीतून खाली उतरतात. तेव्हा आता लगेचच पत्रकार तेथे येतात आणि तुम्ही अर्जुन सुभेदारांना हरवणार आहात असं आम्ही ऐकले, असं वकील दामिनी देशमुखला विचारतात. तेव्हा दामिनी देशमुख दुसऱ्यांना हरवण्यासाठी नाही तर स्वतःला जिंकवण्यासाठी केस लढते असं आता दामिनी म्हणते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.